आपल्या महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या बारामती सारख्या एअर स्ट्रीप असे एकूण 28 विमानतळ आहेत आणि यातले जिल्हा स्तरावरचे प्रादेशिक विमानतळ जे फक्त व्हीआयपी मोमेंटसाठी वापरले जातात त्यांची अवस्था पाहिली तर ती अत्यंत असुरक्षित आहे. 1991 ला सुरू झालेल्या लातूर विमानतळाच्या सुरक्षा भिंतींचं काम अर्ध्यावर राहिलं होतं आणि ज्या ठिकाणी हे काम थांबलंय त्या भागातून आजूबाजूची जनावरं आत येतात आणि ती धावपट्टीवरही जातात. एवढंच काय, या विमानतळावर स्वतःची एटीसी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा आहे, पण त्यासाठी पूर्ण वेळ कर्मचारीच नाहीत. तर धावपट्टीवर दृश्यमानता कमी असताना लँडिंग करण्याची वेळ आली तर ILS म्हणजे इलस्ट्रेटिव्ह लँडिंग सिस्टमची कोणतीही सुविधा नाही. अजितदादांचा विमानाचा जो अपघात झाला तो ILS यंत्रणा असती तर टाळला जाऊ शकत होता, असं तज्ज्ञ सांगतात. पण फक्त प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी ही एअर स्ट्रीप कायम व्हीआयपींच्या लँडिंगसाठी वापरली गेली आणि त्यात जो हलगर्जीपणा झाला त्याचा फटका अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राला बसला. लातूर विमानतळावर कायम व्हीआयपींचे दौरे चालू असतात, पण या विमानतळाविषयी जी माहिती आम्ही काढली आहे ती हैराण करणारी आहे. लातूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या विमानतळांवर लँडिंगसाठी सर्वाधिक अत्याधुनिक प्रणाली आहे त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे आणि ज्याचा रिसर्च केलाय माझे लातूरचे सहकारी माणिक मुंडे यांनी. लातूर विमानतळ शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर चिंचोली राववाडी गावात असलेली ही सुविधा, ज्याला स्वर्गवासी विलासराव देशमुखांच्या नावानेही ओळखलं जातं, त्याचा समावेश उडान योजनेत झाला. मात्र तो फक्त कागदावरच. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे या विमानतळाचा सध्या ताबा आहे. लातूर आणि बारामतीची तुलनाच करायची झाली तर लातूर हे एक विमानतळ आहे तर बारामतीची फक्त एअर स्ट्रीप आहे जी प्रशिक्षणासाठी वापरली जाते. लातूरात स्वतःचं एटीसी टॉवर आहे तर बारामतीत टॉवर नाही. ही तुलना यासाठी की बारामती विमान दुर्घटनेच्या निमित्ताने लातूरचाही विषय पुढे आलाय आणि त्यावर लवकरच काम होणं गरजेचं आहे. बारामतीची धावपट्टी ही साधारण 1750 मीटर लांब एवढी आहे तर लातूरची धावपट्टी 2300 मीटर लांबीची आहे. ही लांबी एअरबस A320 किंवा बोईंग 737 यासारखी मध्यम आकाराची विमानं उतरवण्यासाठी पुरेशी आहे. या दोन्ही धावपट्टींमधला फरक असा आहे की लातूरचा रनवे हा समुद्र सपाटीला लागून आहे तर बारामतीचा टेबल टॉप रनवे आहे जो समुद्र सपाटीपासून 604 मीटर उंचीवर आहे आणि रनवेच्या दोन्ही बाजूंना तीव्र उतार आहे. देशात अशा प्रकारचे रनवे असलेले अगदी मोजकेच विमानतळ आहेत ज्यात यापूर्वी धावपट्टीमुळे खराब वातावरणात मंगळुरू आणि कोझिकोड या दोन विमानतळांच्या टेबल टॉप रनवेवर आतापर्यंत विमान अपघात घडलेत. बारामतीच्या तुलनेत लातूरची फॅसिलिटी मोठी आहे, मात्र त्याकडे म्हणावं तसं लक्ष आजपर्यंत दिलं गेलं नाही. मराठवाड्यात नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरलाही विमानतळ आहेत, पण लातूरसह परभणी, धाराशिव आणि बीड साठीही जे व्हीआयपी दौरे होतात त्या नेत्यांची बहुतांश विमानं लातूरात लँड होतात. लातूर विमानतळाची जी धावपट्टी आहे त्याच्या आजूबाजूला झाडं झुडपं तयार झालेत आणि ती कधीही धोक्याची ठरू शकतात. विमानतळाविषयी आम्ही ज्यांच्याकडून माहिती घेतली त्यांनी तर सांगितलं की विमानतळाच्या भिंतींचं काम जिथे अपूर्ण राहिलेलं आहे तिथून जनावरं थेट धावपट्टीवर येतात. लँडिंगच्या वेळी अर्थातच रनवे क्लिअरन्स दिलं जातं, पण धावपट्टी एवढी असुरक्षित ठेवणं हे धोक्याचंच आहे. विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यासाठी ILS सुविधा इथे उपलब्ध नाही तर त्याऐवजी इथे विमान प्रामुख्याने व्हिज्युअल्स फ्लाइट रूल्स नुसार म्हणजेच दिवसा आणि स्पष्ट हवामान असतानाच उतरवली जातात. वैमानिकांना लँडिंगचा योग्य अप्रोच देण्यासाठी PAPI म्हणजेच प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर लाईट्सची सुविधा उपलब्ध आहे. बारामतीच्या विमानतळावर PAPI ची ही व्यवस्था नाही. लातूरच्या विमानतळावर मोठ्या विमानतळांप्रमाणे स्वतःचं ATC टॉवर आहे, मात्र इथे पूर्ण वेळ सुविधा पुरवली जात नाही. ही सुविधा ऍडवायझरी म्हणजेच गरज असेल त्यानुसार आहे. हवामान बदल म्हणजे वाऱ्याची दिशा, वेग, दाब
आणि दृश्यमानता वैमानिकांना लँडिंगच्या आधीच कळावी यासाठी इथे मोटार यंत्रणा आहे, जी थेट IMD म्हणजेच भारतीय हवामान खात्याशी जोडली गेलेली आहे. मोठ्या विमानतळांवर जसे ग्राउंड हँडलिंग आणि PR साठी मोठमोठ्या टीम्स असतात, तशी परिस्थिती इथे नाही. विमानांशी संवादासाठी ATC रेडिओ ऑपरेटर असतात आणि विमानतळ प्रशासनाशी संबंधित कामांसाठी त्यांची एक छोटी व्यवस्थापकीय टीम कार्यरत असते. खरं तर या धावपट्टीचं बांधकाम हे 1991 सालचं आहे. याची देखभाल केली जाते, मात्र आधुनिक गरजांनुसार ILS सारख्या ज्या सुविधा हव्या तशा इथे नाहीत. ILS म्हणजेच इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम ही अशी सुविधा आहे ज्यात रनवे लाईट सिस्टम, लोकलायझर अँटिना, ग्लाइड स्लोप अँटिना आणि अंतराच्या सूचना देणारे मार्कर बिकॉन्स असतात. या सगळ्या सुविधा लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीच्या बरोबर कक्षेत आहे का, डावीकडून आणि उजवीकडूनचं अंतर सारखं आहे का, ही अचूक माहिती देतात. शिवाय लाईट सिस्टम मधोमध लँडिंगसाठी वैमानिकाला मदत करते. त्यामुळे वैमानिक पाऊस, दाट धुकं किंवा वादळ वाऱ्यातही अचूक लँडिंग करतात. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर जी ILS यंत्रणा आहे ती कॅट 3 श्रेणीतली, तर मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे या विमानतळांवरची यंत्रणा ही कॅट 2 श्रेणीतली आहे. तर शिर्डी आणि नाशिकच्या ओझर विमानतळावरची ILS यंत्रणा ही मर्यादित स्वरूपातली आहे. कॅट 1 आणि 2 अशा श्रेणी आहेत जिथे अनुक्रमे धावपट्टीपासून 550 आणि 350 मीटर उंचीवर विमान असतानाच धावपट्टी दिसते की नाही ते पाहून अप्रोच करता येतं. धावपट्टी स्पष्ट दिसत नसेल तर पुन्हा गो अराउंडचा कॉल घेतला जातो आणि विमान दुसऱ्या अप्रोचसाठी येतं. महाराष्ट्रातून ज्या विमानतळांवरून पूर्ण क्षमतेने प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तिथे या सर्व अद्ययावत सुविधा वाढवल्या जात आहेत, ज्यात नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, शिर्डी, अमरावती यांचा समावेश आहे. बारामती दुर्घटनेनंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या, ज्यात लँडिंगची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचंही उघड झालं. घटना घडल्यानंतर अनेकदा जर-तरवरच चर्चा केली जाते, मात्र आधी त्याची काळजी घेतली जात नाही. लातूर विमानतळाची जी परिस्थिती आजूबाजूला राहणारे लोक सांगतात, ती सुद्धा एखाद्या दुर्घटनेला निमंत्रण देणारीच आहे. तर अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.